भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, फुलवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज या देशाचे खरे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक राजश्री शाहूजी महाराज यांनी आणलेला डोळा, पहिऱ्याला कान, मुक्याला वाचा, गांधीला जीवदान आणि तुम्हाला मला दिलं या देशाचं सर्वोच्च असं संविधान. ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 15 ऑगस्ट 1947 ला देश स्वतंत्र झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्याच दिवशी शाहीर शेखला मुंबईमध्ये विराट मोर्चा काढण्यात ये आदमी है और देश की ही भीमगर्जना करणारे स्वतंत्र भारतातील पहिले विद्रोही साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे, जे जातची जमात रेल्वे गाडीत बसली नव्हती त्या जमातीला लाल दिव्याच्या गाडीत बसवणारे वर्तमान युगातील महापुरुष बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेब, माता जिजाऊ, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्री या बहुजन महापुरुषांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करून बारामती नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 ही बहुजन समाज पार्टी बाबासाहेबांचा हत्ती आणि निळा झेंडा घेऊन या निवडणूक लढवित असून गेल्या 25-30 वर्षापासून या बारामतीमध्ये बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून सर्वसामान्य बारामतीकरांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न बहुजन समाज पार्टीने केलेला आहे. कुठलाही विषय असला तरी बीएसपीचे कार्यकर्ते, माझ्या सहित सर्व कार्यकर्ते हे या सर्वसामान्य बारामतीकरांसाठी अहोरात्र झटत आहेत आणि बारामतीकरांची सेवा करण्याची संधी येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्हाला द्यायची आहे. या ठिकाणी प्रभाग क्रमांक 14 मधून संघमित्रा काळूराम चौधरी, प्रभाग 13 मधून पायल सुनील चव्हाण, प्रभाग 13 मधून लखन मिसाळ आणि प्रभाग क्रमांक 12 मधून काजल गणेश आईवळे शिर्के हे या ठिकाणी निवडणूक लढवित असून मी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असून मी पूर्वी बहुजन समाज पार्टीचा उमेदवार होतो. आज मात्र मी सर्वसामान्य बारामतीकरांचा उमेदवार म्हणून बारामतीमध्ये बारामतीकर मला साथ सहयोग देत आहेत. या आमराईतील ज्या समस्या आहेत या समस्या सगळ्या मला माहित आहेत. सुहासनगरच्या तर या बिल्डिंगच्या सगळ्या समस्या मला माहित आहेत. तुम्ही अगोदर माझं ऐकलं नाही त्याच्यामुळे जे काय झालं हे तुम्हालाच माहित आहे. मी पण राहून बघितलंय सुहासनगर मध्ये, राहिलोय का नाही मला माहित आहे. गांडोळ निघतात ते काय दुराळे निघतात, बांधकाम निकृष्ट केलंय आणि करोडो रुपयाचा हिशोब नगर परिषदेने या बिल्डिंगचा दाखवलाय. तुमच्या जर बिल्डिंगचा घरपट्टी, पाणीपट्टी, लाईट बिल मी म्हणत होतो का नाही भरू नका, आता तुम्ही हत्तीला मत द्यायच्या, तुमचं ती सगळं बंद करणार आहे मी. आणि काम कशी करत नाही मला माहित आहे ना, काम कसं करून घ्यायचं. पोरगी माझी उभा आहे, वकील आहे, हायकोर्टाचं वकिली करते. मी बाहेर रस्त्यावरची लढाई लढील, पोरगी आतमध्ये लढल. ही सगळी उमेदवार आतमध्ये तुम्हाला पाठवायच्यात. बारामतीतल्या प्रत्येक माणसाला तुम्ही उमेदवार म्हणून तुम्ही प्रचार करायचा आहे. 2 दिवस अगोदर तुम्हाला दादा मलिदा वाटतो इकडे माहित आहे, अजित पवार मलिदा वाटतो का नाही? सलमान खाननेच वाटलाय की अजित पवारनी मलिदा वाटला तरी तो एकदाच देणार आहे. मी तुम्हाला नगर परिषदेच्या बजेट मधून प्रत्येक कुटुंबाला 10,000 रुपये देणार आहे. मागाल त्याला 1 BHK देणार आहे. 1 BHK कसा मिळेल? केंद्र सरकार मोदीचं 3 लाख आहेत, प्रधानमंत्री आवास योजना 2.5 लाख रुपये राज्य सरकारचं आहेत, रमाई आवास योजना, आणि 2.5 लाख रुपये मी नगर परिषदेकडनं अनुदान देईल आणि ते 2 लाख रुपये लाभार्थ्यांना बिगर व्याजी लोन नगर परिषदेमार्फत तुम्हाला दिलं जाईल. आणि त्याच्यासाठी अजितदादांनी जशी बारामती नगर परिषद बँकेकडे घाण ठेवली होती तशी मी काय ठेवणार नाही.
आणि मलिदा गँगवाली आता मला ट्रोल करायला लागलेत की कसा देणार. आता मलिदा गँगवाल्याचा बाप 4 वेळा अर्थमंत्री आहे महाराष्ट्र राज्याचा. माझा तुमचा बापाने 4 पानाचा निबंध लिहिला. त्या 4 पानाच्या निबंधावरती आरबीआयची स्थापना झाली, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. आणि मग मी त्या बाबासाहेबांचा लेख आहे, मी त्या अर्थशास्त्र असणाऱ्या बाबासाहेबांना वाचलंय. मी आणि सगळे उमेदवार त्या फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेला शिरोधार्य मानून काम करीत आहेत. आणि तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये कसपाच्या हत्ती समोरलं बटन दाबून मतदान करायचंय. अजित पवार तुम्हाला एकदाच देणार आहे, मी तुम्हाला वर्षाला देणार आहे. वर्षाला एक स्पीड ब्रेकर अजितदादांनी 6.5 लाख रुपयाचा बांधलाय. एक स्पीड ब्रेकर. संडास तर तुम्हाला माहित आहे 97 लाख रुपयाचा संडास बांधलाय त्या नदीला. एक दगड ज्याची किंमत 60 रुपये आहे, त्याचं बिल काढलंय 480 रुपये. ही जी लाईट आहे ना, लाईट ह्याची देखभाल कोण करतं का? पण त्याच्या महिन्याला 40 लाख रुपये मलिदा गँग खाती. आणि हे सगळं कुणाचे पैसे आहेत? ही तुमचं आणि माझं आहेत. आणि तुमचं आणि माझं पैसे त्या पैशावरती टाकाही टाकतात. आणि आता येणार 31 आणि 1 तारखेला ती 2000 रुपये 4000 रुपये देतात. काळूराम चौधरीमुळे तुम्हाला माहित आहे, मी या निळ्या झेंड्याची ताकद या महाराष्ट्राला आणि देशाला दाखवली. कधी येत नाही ती. आता 14 दलितांना उमेदवारी दिल्यात. अजित पवारला मजबूर केलंय काळूराम चौधरी आणि या बाबासाहेबाच्या हत्तीनं केलेलं आहे. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो, येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला बाबासाहेबाच्या हत्ती बरोबर राहायचं आहे. ही 5 वर्षातनं एकदाच येते. आता तुमच्याकडे मतं मागणारी कधी येणार आहेत? बिल्डिंग मध्ये आत्ताच येणार आहेत. मी रोज इथंच आहे, पायल इथंच आहे. माझा उमेदवार शिकलेला आहे. माझ्याकडे उमेदवार एक पतारीवाला आहे, एक रिक्षावाल्याची बायको आहे. ही 2 काजल आणि संघमित्र आहेत, या उच्च शिक्षित आहेत. आणि अशा गंगा शिकलेल्या बाबासाहेबांना बाप मानणाऱ्या उमेदवारांना घेऊन मी या महाराष्ट्रातील ज्याला राजकीय पंढरी म्हणतात त्या राजकीय पंढरीमध्ये पवार पाटलांना बाबासाहेबाचा हत्ती त्यांच्या उरावर नाचवायचं काम तुमच्या साथी सहयोगाने मी करत आहे. तुम्हाला साथ सहयोग द्यावा लागणार आहे बांधवांनो. माझ्या बहिणींनो बांधवांनो, तुमच्या आणि माझ्या लेकराचे काय व्यवस्था आहे? कवी मोरपंतला ऍडमिशन झालंय का सांगा कुणी? ते फुकट. मी किती जणांना तरी भांडून ऍडमिशन दिलेत. मग मला जर नगराध्यक्षपदी बारामतीकरांनी बसवलं, सेवा करण्याची संधी दिली, तर 20 प्रभागामध्ये सीबीएसई बोर्डाची, दिल्ली अमेरिकेच्या धर्तीवर सीबीएसई बोर्डाची 20 शाळा व नगर परिषदेच्या मार्फत चालवल्या उघडल्या जातील. आणि प्रत्येकाला फ्रीमध्ये ऍडमिशन मिळेल. अजित दादाच्या नातूला बी फ्रीमध्ये ऍडमिशन मिळेल आणि तुमच्या बी भावी नातूला फ्रीमध्येच ऍडमिशन देणार. तुम्हाला फक्त साथ सहयोग करायचा आहे. तुम्हाला साथ सहयोग फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठेंच्या विचारधारेसाठी करायचा आहे. ही विचारधारा आणि निळा झेंडा या बारामती नगर परिषदेवरती तुम्हाला मला फडकवायचा आहे. माझ्या एकट्याचं काम नाही. मी एकटा तर जीवाचं रान करतोय, तुम्ही बघताय. मरेपर्यंत मी काय बाबासाहेबाचा हत्ती, मी एकटाच बारामतीत आहे. 25 वर्षे एक नेता, एक झेंडा आणि एक विचारधारावाला आहे. नाही पवार साहेब एका पक्षात राहिला नाही, अजितदादा एका पक्षात राहिला नाही, सुप्रियाताई एका पक्षात राहिली नाही. काळूराम मात्र गेल्या 25-30 वर्षापासून बाबासाहेबाचा हत्ती, निळा झेंडा. माझा कुमारी मायावतीची कुमारी मायावतीची बद्दलची प्रचार करतात ना, हे राष्ट्रवादीवाले येऊन ते म्हणतात हे काय. मग पवार साहेब आपला आहे वय, सुप्रिया सुळे आपली आहे वय. उत्तर प्रदेशाला जे लोक येऊन गेले त्यांना माहित आहे, आले नाहीत त्यांना मी 6 तारखेला नेणार आहे. उत्तर प्रदेश सगळं फुले शाहू आंबेडकर केलंय. 7.5 लाख हेक्टर जमीन बहीण मायावतीजीने गोरगरिबांना तिथं वाटली. 6 लाख पोरांना 3 महिन्याच्या आतमध्ये सरकारी नोकऱ्या दिल्यात. या ठिकाणी नगर परिषदेमध्ये जे कॉन्ट्रॅक्टवर कामाला आहे, जी का आपली कामगार जातात झाडायला याला, त्यांना मी नगराध्यक्ष मला संधी दिल्यानंतर मी त्यांना कायमस्वरूपी परमनंट करणार आहे.
नारायण मेघाजी लोखंडे कामगार हक्क जी योजना आहे त्याच्या मार्फत मी ती करणार आहे. आणि बॅकलॉगच भरला जात नाही आपल्या महाराष्ट्रात. बॅकलॉगच आपल्याला कामात दिलं जात नाही. आम्हाला कामं कुठं आहेत? एमआयडीसीत आहेत. एमआयडीसीत कामं काय आहेत? कंपनीत कॉन्ट्रॅक्टवर आहेत. मग त्याच्यात बी मी एक योजना काढली. ज्या महिला फट शिपला जातात त्यांच्या घरी स्वयंपाकाची अडचण होती, म्हणून मी बारामती शहरात 10 ठिकाणी 10 रुपयात पोटभर जेवण सुरू करणार आहे नगर परिषदेमार्फत. करता येतंय. तुमचा आणि माझा बाप अर्थशास्त्रज्ञ होता. बाबासाहेबांची लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून जी डिग्री मिळवली, DSc इकॉनॉमिक्स, 150 वर्ष झालं जगातल्या कुणालाही घेता येत नाही. म्हणून तुमचा आणि माझा बाप एवढा पॉवरफुल आहे. तुम्ही त्या पॉवरफुल बापाच्या अवलादी आहेत. तुम्हाला बाबासाहेबांनी सांगितलं आपलं मत विकायचं नाही. दादा एकदा देणार आहे, फक्त एकदा देतात, परत तोंड दाखवायला येत नाहीत. गेले तुम्ही 9, 15, 20 वर्षाचा अनुभव तुम्हाला आहे. तुम्ही सगळं बघितलेलं आहे. आधी तुम्ही माझं ऐकलं नाही, आता तुम्हाला माझं ऐकावं लागणार आहे. तुम्हाला काहीच बघायचं नाही. प्रभाग क्रमांक 14 मध्ये 2 हत्ती दाबायच्यात नगराध्यक्षाचा, आणि माझी पोरगी उभा येते तिथं पलीकड. 13 नंबर मध्ये 3 हत्ती दाबायच्यात. फ मधून पायल चव्हाण, फ मधून लखन मिसाळ आणि नगराध्यक्ष म्हणून मी. आणि प्रभाग क्रमांक 12 मधून काजल आईवळे उभा आहे. तिथं पण आपल्याला 2 मतं द्यायच्यात. बांधवांनो, ही लढाई आत्ताच्या मोडवर आहे. तुम्ही बारामतीत कुठं गेला, कुणाकडे बी जावा, व्यापाऱ्यांकडे जावा, मुसलमानांकडे जावा, ख्रिश्चनांकडे जावा, मारवाड्यांकडे जावा. मारवाड्यांना सोडलं नाही दादानी. तुमची माझी तर काय अवस्था आहे. मारवाड्यांना त्यांची जागा त्यांना विकत घ्यावी लागली. कुठल्या बी मारवाड्यांना विचारा, विमलनाथ मंदिराची जागा त्यांनी विकत घेतली का नाही? आपल्याला जागा नाही. हात गाड्या लावलं तर दादा म्हणतोय वाईट दिसतंय. दादाला ती वाईट दिसतंय. आणि मग आमच्या पोट पाण्याचं काय यार? आमची लेकर बाळ उपाशी मारतील ना. आम्ही जर रस्त्याच्या कडेला किरसुन्या नाही विकल्या, आम्ही तर रस्त्याच्या कडेला फळं नाही विकली, आम्ही जर चहाचं गाड्या नाही लावलं, आम्ही वडापावचं गाड्या नाही लावलं, आम्हाला काय? दादाच्या माणसांना मलिदा वाटतोय. अजित पवार फक्त त्याच्यात लोकांना मलिदा गँगलाच मलिदा वाटतोय. आपल्याला फक्त निवडणुकीचं 2000 देतोय आणि त्या 2000 रुपयात आपण गुल होतोय. बाबासाहेब म्हणल्यात, तुमच्या मताची किंमत मीठ मिरची इतकी समजू नका, आपल्या प्राणापेक्षाही जास्त समजा. आपल्या आया बहीण पुरीच्या इज्जतीपेक्षा जास्त मताच्या अधिकाराची किंमत आहे. मताचा अधिकार तुम्हाला मला असा भेटलेला नाही. त्याच्यासाठी बाबासाहेबांची 4 लेकरं बिगर औषधाची मेलेले आहेत. बाबासाहेबाचा गंगाधर, बाबासाहेबाचा राजरत्न, बाबासाहेबाचा रमेश आणि बाबासाहेबाची एकुलती एक मुलगी हिंदू यांचा अंत. बाबासाहेबांकडे पैसे नव्हतं म्हणून झाल्यात. आणि बाबासाहेबांकडे का पैसे नव्हतं? बॅरिस्टर होतं बाबासाहेब. पण बाबासाहेबांनी स्वतःच्या कुटुंबाकडे लक्ष दिलं नाही, कारण तुमची माझी लेकरं जगली पाहिजेत, मोठी झाली पाहिजेत. आणि बाबासाहेबांना रमाईचा त्याग आहे, म्हणून आज तुमच्या माझ्या समाजातली, तुमच्या माझ्यातली साहेब झाल्यात. मी त्या समाज मंदिर मध्ये बहुजन नायक मान्यवर कांशीरामची अभ्यासिका सुरू केली. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. आपण इथून मिरवणूक काढली, गरीबाची पोरं साहेब करून दाखवलेत. मी काय कोण नाही, मी नगरसेवक नाही, मी आमदार नाही, मी खासदार नाही, पण मी बाबासाहेबांचा लेख आहे. आणि बाबासाहेबांच्या विचारावरती जसं इथं ही अभ्यासिकेतनं आपण 6 जणांना अधिकारी केलंय, तसं आमराईतलं लहान बारकं पोरगं आता म्हणत नाही मला मेंबर व्हायचंय. त्याला कळालंय मेंबरनी चव घालून टाकली. आता आमराईतलं बारकं पोरगं म्हणतंय मला साहेब व्हायचंय. कारण पूर्वी कसं असायचं, आपल्यातली बाई जर गरोदर राहिली तर तिच्या स्वप्नात यायची झाडवालीची ती खुर्ची, शिपायाची खुर्ची. आता आमच्या बायांना स्वप्न करायला लागले, गरोदर राहिलो माझं पोरग कलेक्टर होणार, माझं पोरग एसपी होणार. एसपी कलेक्टर मोक्याच्या आणि माऱ्याच्या जागा काबीज करायला लावल्यात बाबासाहेबांनी. बाबासाहेबांचं ऐकायचंय. भाभी कुराणे शरीफ मध्ये अल्लाह तालाने काय फरमान दिलाय?
मजलूमों के साथ रहो, जालिमों के खिलाफ. आणि इथं मजलूम जे आहेत ती ही आहेत, मी आहे. जालिम जे आहेत ती पवार आहेत. म्हणून तुम्हाला मजलुमांच्या बरोबर राहायचं. अल्लाह तालाने तुम्हाला फरमान काय दिलेला आहे? मजलूमों के साथ रहो. और मजलूम या इस देश में SC ST OBC है, दुसरा कोई नहीं है. सगळ्यात बंद करून टाकलंय आपलं, सगळ्यात बंद. सगळं वजवाटूळ आहे. कुणाच्या पोराला ऍडमिशन दिलंय, त्याला अजून टायमिंग आहे, मी लगेच फॉर्म माघारी घेतो. तुम्हाला फक्त दाखवा फ्री मध्ये ऍडमिशन कुणाला देतात. कुणाला देत नाही ती, कुणाला ते ऍडमिशन भेटत नाही. पैसे दिल इथं नर्सरीला ऍडमिशन घ्यायचं म्हणलं तर 30,000 रुपये लागतात. घरपट्टी किती येते? घरपट्टी खरं सांगा किती येते? किती येते? 3,000 आहे. बोला की 3 येते का नाही? ऐकवत आहे आपली 3,000ची. अख्ख्या जगात कुठे घरपट्टी नाही. पण ती 2,000 5 वर्षाला वाटून ती वसूल असा करतो. वर्षाला किती? 3,000. आणि त्याच्या सुविधा काय आहेत? लाईट नाही. आता पाण्याचं पाईप टाकलेलं मला वाटतंय माझी पोरगी झाली तेव्हा पाणी पाईप टाकलं, हाताला उभं राहिले. आता पाणी फिल्टरचं वर वर फिल्टर बसविल, पलीकडे बसविल. तुम्हाला तुमच्या हक्काचा नगरसेवक देतील, तुमच्या हक्काचा नगराध्यक्ष इथं निवडायचा आहे. आणि त्यांचं 5 वर्षातनं एकदा देतात. मी वर्षाला देईल 10,000 रुपये प्रत्येक कुटुंबाला देणार आहे. आणि खोटं सांगत नाही. बाबासाहेब अर्थशास्त्रज्ञ होता, अर्थशास्त्रज्ञ. बाबासाहेबांच्या अर्थनीतीवर नगर परिषदेचा कारभार चालविल. बाबासाहेबांनी जे काम करून ठेवलंय, जे संविधान लिहून ठेवलंय, ते संविधान त्या नगर परिषदेमध्ये राबवण्याचं काम मला या ठिकाणी करायचंय. माझे हे उमेदवार करणार आहेत. म्हणून तुम्हाला या हत्तीच्या चिन्हासमोरील बटन दाबायचे. अजिबात काय बघू नका, काहीच बघू नका. कोणी येत नाही, कोणीही येत नाही. सुहासनगरसाठी तर मी भांडून, तुम्हाला माहित आहे, सगळ्यांना माहित आहे कोण भांडलंय ती. मला सांगायची गरज नाही की मी ह्याच्या आधी भांड्यात आलोय, ह्याच्यानंतर बी भांड्यात राहील. पण आता संधी आहे आणि संधी तुम्हाला सोडायची नाही. तुम्ही उत्तर प्रदेशला बघितलंय ना, बहन मायावतीजीने काय केलंय ती. यांचं काहीच ऐकायचं नाही. हे जे लोक आहेत मनिता गँगवाली, हे आता बहिणजीच्या विरोधात प्रचार करायला लागले. काय म्हणतात? बहीण आपली नाही. बहीणजी कुठली आहे? बहीण मायावतीची नाही. या देशात फुले शाहू आंबेडकर, अण्णाभाऊ साठे या महापुरुषांची विचारधारेवरती अख्खं उत्तर प्रदेश फुले शाहू आंबेडकरमय केलंय. आमच्या इथं महात्मा फुले नगर नाव 40 घरांना आहे, तिथं जिल्ह्याला दिलंय. आमच्या इथं 40 घरांचं भीमनगर आहे, तिथं जिल्ह्याला दिलंय. आमच्या इथं रमाई नगर 50-60 घरांचं आहे, तिथं जिल्ह्याला नाव दिलंय. युनिव्हर्सिटी गौतम बुद्धांची, आता माझी पोरगी दिल्लीला जिथं आहे त्याच युनिव्हर्सिटीत आहे, गौतम बुद्ध युनिव्हर्सिटी. बहिणजींनी बांधली. तुमच्या माझ्या लेकरा बाळासाठी बहीण मायावतीजीने व्यवस्था केलेली आहे. दिल्लीला, लखनौला फ्री आहे, सगळं फ्री. फक्त पोरांना शिकवायचंय. पोरच शिकवायच्यात. बाबासाहेबांनी सांगितलंय भांडी मोडा, वेळ पडली तर चोऱ्या करा, पण पोरांना शिकवा. पोरं शिकली तर आपलं कल्याण होणार आहे. नाहीतर ही निकृष्ट झालेली बिल्डिंग आहे. निकृष्ट झाली का नाही? निकृष्टच झाली. वरनं गळती, खालनं पाणी येतंय. मी माझं बांधकाम काढल्यानंतर मी तिथं राहिलोय ना, काजलच्या ह्यांच्यात राहिलोय घरात. त्या ह्याच्यात ते काय त्याला म्हणतात, भांडवल निघतंय, जुराळा निघते. घाण काही झाली आता पलीकडली जागा मोकळी आहे, बिल्डिंग बांधू आपण. मी बांधून देतो की. मी काय माझ्या बापाचं नाही, त्याच्या बी बापाचं नाही. तुमच्या माझ्या बापाने जी व्यवस्था केलेली आहे संसदेत, संविधानात, त्या तुमच्या माझ्या बापाच्या संविधानाच्या तरतुदीवर हे सगळं होणार आहे. आणि करू शकतो. ते करण्याची ताकद तुम्हाला मला द्यायची, आणि तुम्ही ती द्याल त्याची मला अपेक्षा आहे. बांधवांनो आणि आया बहिणींनो, पैशाच्या मागे अजिबात जाऊ नका. पैसे बघा, 2,000 रुपये कधी संपतात. 2,000 रुपये त्यांनी रात्रीचं 1 वाजता दिलं, दुसऱ्या दिवशी सकाळचा ती कार्यक्रम त्याचा 12-1 वाजेपर्यंत समाप्त होतोय. ते पैसे आपल्याला काही जन्माला जात नाहीत. तुमच्या लेकरा बाळाचं जर कल्याण करायचं असेल तर तुम्हाला हत्तीला मत द्यावं लागणार आहे.
तुम्ही आता हत्तीचे 2 बटन दाबायच्यात 14 मध्ये, 13 मध्ये तुम्हाला 3 दाबायच्यात, 12 मध्ये 2 दाबायच्यात. नगराध्यक्ष तर तुम्ही बघितलं ना, फॉर्म भरायच्या, फॉर्म भरून झालं तरी नगराध्यक्ष अजित पवार गटाचा जाहीरच नव्हता, कारण बाबासाहेबाचा लेख अगोदरच बारामतीत फॉर्म भरून वातावरण बनलेलं आहे. हे वातावरण माझं नाही. तुम्ही टीव्हीवर मोबाईलवर मला बघताय, ती माझी ताकद नाही, ती तुमची आणि एजेंड्याची ताकद आहे. ती बाबासाहेबाच्या चर्चा, रमाईच्या आणि बाबासाहेबाच्या त्यागाची ताकद आहे. ती फुल्यांच्या, शाहूंच्या, आंबेडकरांच्या त्यागाची आणि विचाराची ताकद आहे. ती ताकद तुम्हाला हत्तीच्या समोरलं बटन दाबून आमच्या सर्व उमेदवारांना, मलाही नगराध्यक्ष पदाला संधी द्यायची आहे. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत. आपण येणाऱ्या 2 तारखेला हत्तीच्या चिन्हासमोरील बटन दाबून आपली सेवा करणे, बहुजन समाज पार्टीच्या सर्व उमेदवारांना हीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. जय भीम, जय भारत.